नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। सर्वप्रथम आपल्या सर्वांना लवकरच येणाऱ्या दिवाळी सणाच्या मंगलमय शुभेच्छा। येणारा हा दिवाळी सण तुमच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, भरभराट आणि आनंद घेऊन येवो, याच शुभेच्छांसह आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते। तर आपण आज या व्हिडिओमध्ये धनत्रयोदशीच्या रात्री मी 3 ठिकाणी सांगणार आहे। तर त्या ठिकाणी तुम्हाला मुठभर धने ठेवायचे आहेत। हे धने ठेवल्यामुळे तुमच्यावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहणार आहे। तिच्या कृपेने तुमच्या घराची, मुलाबाळांची, पतीची प्रगती होणार आहे, भरभराट होणार आहे, सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत। आता हे धनत्रयोदशीच्या रात्री 3 ठिकाणी धने कोणत्या ठिकाणी ठेवायचे आहेत याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धनत्रयोदशी हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्यामुळे या दिवशी मौल्यवान वस्तू खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं। असं म्हणतात की या दिवशी खरेदी केलेली संपत्तीमध्ये किंवा मौल्यवान वस्तूमध्ये 13 पटीनं वाढ होत जाते। भगवान धन्वंतरी या दिवशी अमृताचे भांडे घेऊन प्रकट झाले होते आणि म्हणूनच या दिवशी भांडी खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं। मग ती कोणत्याही धातूची असतील तरी देखील चालेल। या सर्व मौल्यवान वस्तूंसोबतच या दिवशी अजून एका वस्तूला विशेष मान असतो, तर ते म्हणजेच धने। या दिवशी धने खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं। ज्या लोकांना मौल्यवान वस्तू खरेदी करणं शक्य होत नाही तर त्यांनी या दिवशी एक मुठभर धने जरी खरेदी केले आणि त्याची सेवा जरी केली तरी देखील त्यांच्यावर माता लक्ष्मी प्रसन्न राहते आणि त्यांच्या घराची भरभराट होते। माता लक्ष्मीची तुम्ही सेवा कोणत्या निष्ठेनं आणि कोणत्या श्रद्धेनं करता हे महत्त्वाचं आहे। त्याला मौल्यवान वस्तू खरेदी करणं गरजेचं नाही। त्याचबरोबर धने हे लक्ष्मी स्वरूप आहे, धनधान्याचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणूनच आपण सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान असे हे धने आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करून आपल्या घरी आणायचे आहेत। आणि ज्या ठिकाणी आपण माता लक्ष्मी, धन्वंतरी देवता आणि कुबेर देवतेची पूजा केलेली आहे तर त्या ठिकाणी आपल्याला ठेवायचे आहेत। आता हे खरेदी करत असताना तुम्हाला हे धनत्रयोदशीच्याच दिवशी खरेदी करायचे आहेत। अगोदर घरात असलेले धने या उपायासाठी वापरायचे नाहीत। त्याचबरोबर हे धने घेत असताना कुठेही किटलेले, तुटलेले, खराब झालेले धने नसावेत, अखंड धने असावेत। कारण माता लक्ष्मीला अखंड वस्तू अत्यंत प्रिय आहेत आणि म्हणूनच कोणताही उपाय, सेवा, तोडके करत असताना आपण जे काही वस्तू घेणार आहोत तर त्या अखंडच घ्यायला हव्यात। त्यानंतर हे जे धने आहेत तर ते आपण एका वाटीमध्ये ठेवून लक्ष्मी मातेच्या समोर हे ठेवायचे आहेत। त्यानंतर ज्याप्रमाणे आपण माता लक्ष्मीची विधिवत पूजा केलेली आहे त्याचप्रमाणे या धन्याची देखील आपल्याला हळदी, कुंकू, अक्षता, फुलं वाहून, धूपदीप दाखवून पूजा करायची आहे। आणि हे जे वाटीभर धने आहेत तर त्यातील चिमूटभर धने तुम्ही ज्या ठिकाणी माता लक्ष्मीची मूर्ती स्थापन केलेली आहे किंवा जर प्रतिमा असेल तर त्या प्रतिमेच्या चरणाजवळ तुम्हाला ठेवायचे आहेत। अगदी चिमूटभर ठेवले तरी देखील चालतील। त्यानंतर तुम्हाला यातील एक मुठभर धने उचलून घ्यायचे आहेत आणि हा उपाय आहे तर तो उपाय आपल्याला या धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी तिन्ही सांजेला म्हणजे 6:30 ते 7:30 या दरम्यान करायचा आहे। या वेळेला माता लक्ष्मी पृथ्वीवर वास करत असते आणि म्हणूनच या तिन्ही सांजेच्या वेळेतच आपल्याला हा उपाय करायचा आहे। आता हे जे मुठभर धने आहेत तर ते उजव्या हातामध्ये घेऊन माता लक्ष्मी समोर बसायचं आहे। त्यानंतर माता लक्ष्मीचा ओम श्री महालक्ष्मी नमः किंवा तुम्हाला कोणताही माता लक्ष्मीचा जो मंत्र येत असेल तर तो 108 वेळा तुम्हाला जप करायचा आहे। अगदी मनापासून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि आमच्या घरातील गरिबी आणि दरिद्रता निघून जाऊ दे, आमच्या घराची भरभराट होऊ दे, घरामध्ये सुख, समृद्धी, समाधान, संपत्ती, वैभव आणि आनंदाचे दिवस येऊ दे, अशी माता लक्ष्मीला आपल्याला मनापासून प्रार्थना करायची आहे। जर तुम्हाला 6:30 ते 7:30 या दरम्यान जरी जमलं नाही तरी देखील मग रात्री 12 वाजण्याच्या अगोदर हा उपाय आपण केला तरी देखील चालेल। किंवा जरी तुम्हाला धनत्रयोदशीला काही कारणानं जरी करणं शक्य झालं नाही तरी देखील तुम्ही लक्ष्मी पूजनाच्या शुभ मुहूर्तावर हा उपाय केला तरी देखील चालेल। आता हे जे धने आहेत तर ते घ्यायचे आहेत। आपल्या अशा प्रकारे प्रार्थना झाल्यानंतर एक लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे, नवीनच असावं। त्यावरती तुम्हाला 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि हे जे आपण मुठभर धने घेतलेले आहेत तर ते धने या लाल कपड्यावर ठेवून याची एक पोटली तुम्हाला तयार करायची आहे। आता हा उपाय करत असताना घरातील कोणत्याही व्यक्तीनं म्हणजे स्त्री, पुरुषांनी, कर्त्या व्यक्तीनं केला तरी देखील चालेल। हा उपाय आपल्या कुटुंबाच्या भरभराटीसाठी, सुख समृद्धीसाठी आणि आपल्या कुटुंबावर माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद राहण्यासाठी आहे। त्यामुळे कोणत्याही घरातील व्यक्तीनं करावा, फक्त मनापासून हा उपाय करायचा आहे। त्यानंतर हे जे मुठभर धने आपण घेतलेले आहेत तर त्याची पोटली करून आपल्याला माता लक्ष्मीच्या चरणाजवळ पुन्हा ठेवायचे आहे।
त्यानंतर आपण माता लक्ष्मी समोर जे वाटीमध्ये धने ठेवलेले आहेत तर त्यातील पुन्हा एकदा एक चिमूटभर तुम्ही धने उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि तुमच्या घरामध्ये जो कर्ता पुरुष आहे, कर्ती स्त्री असेल, जो आपल्या घरामध्ये धन कमवून आणण्याचं काम करत असतो, तर त्याच्या डोक्यावरून 7 वेळा तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे, म्हणजेच फिरवून घ्यायचं आहे। आणि हे करत असताना देखील कष्टाला यश येऊ दे, घरामध्ये पैसा धन संपत्ती येऊ दे, अशा प्रकारे आपल्याला बोलून दाखवायचं आहे। आणि हे जे धने आपण घेतलेले आहेत, जे आपण या घरातील कर्त्या पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या डोक्यावरून ओवाळून घेतलेले आहेत, तर त्याची आपल्याला एखाद्या कागदाच्या पुडीमध्ये किंवा लाल कपड्यामध्ये तुम्ही बांधून त्याची एक पुडी बनवून तुमच्या या घरातील व्यक्तीच्या पर्समध्ये, पॉकेटमध्ये ते ठेवू शकता। तुम्हाला कायमस्वरूपी ही जी धन्याची पुडी आहे तर ती त्यांच्या पॉकेटमध्ये किंवा पर्समध्ये ठेवायची आहे, जेणेकरून धनाची तर कमतरता भासणारच नाही, उलट आपल्या घरामध्ये जे काही अडचणी, विघ्न, संकटे येतील तर ती देखील दूर होण्यास मदत होणार आहे। त्यानंतर पुन्हा एकदा आपण जे वाटीमध्ये धने ठेवलेले आहेत तर हे यातील तुम्हाला 7 धने मोजून घ्यायचे आहेत आणि हे धने देखील उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत। त्यानंतर ओम महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे, 108 वेळा जप करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला दुसरा कोणताही माता लक्ष्मीचा मंत्र येत असेल तर तो देखील तुम्हाला म्हणायचा आहे, परंतु हा मंत्र तुम्हाला अवश्य म्हणायचा आहे, ओम महालक्ष्मी नमो नमः। समजला नसेल तर कमेंटमध्ये विचारू शकता। त्यानंतर हे जे 7 धने घेतलेले आहेत तर ते तुम्ही पुन्हा एकदा एखाद्या कागदाच्या पुडीमध्ये किंवा लाल कपड्यामध्ये बांधून, आता लाल कपड्यामध्ये मी का सांगते तर लाल कपडा हा, लाल रंग हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि लाल रंग हा अतिशय शुभ असून सुख समृद्धीचं प्रतीक मानला जातो। म्हणूनच हे धने आपल्याला लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून आपण मग ज्या ठिकाणी सोनं चांदी पैसा ठेवतो, म्हणजेच आपल्या घरातील धनधान्य ठेवतो, तर त्या ठिकाणी तुम्हाला हे ठेवायचे आहेत। त्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा यातील मोजून 7 धने घ्यायचे आहेत। 7 धने घेऊन आपल्याला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे आणि त्यामध्ये 2 अखंड लवंगा, लवंगा देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत, त्यामुळे लवंगा घेत असताना अखंड घ्यायचे आहेत। 4 तमालपत्राचे पानं घ्यायचे आहेत, ती देखील कुठेही पाटलेली, तुटलेली, किडलेली नसावीत आणि त्यावर आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि चिमूटभर पिवळी मोहरी टाकायची आहे आणि या सर्व वस्तू आपल्याला आपल्या घरामध्ये जाळायच्या आहेत, जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली असेल किंवा कोणतेही संकट असेल, विघ्न असेल तर ते दूर होऊन आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी वास करेल, तिचं वास्तव्य होईल। म्हणूनच या वस्तू आपल्याला जाळायच्या आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला या सेवा करायच्या आहेत। आणि त्यानंतर धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी किंवा जर तुम्ही लक्ष्मी पूजनला जर हा उपाय सेवा करत असाल तर लक्ष्मी पूजनच्या दुसऱ्या दिवशी या वाटीमध्ये जे उरलेले धने आहेत तर त्यातील थोडे थोडे धने घेऊन तुमच्या घरातील धनधान्य ज्या ठिकाणी ठेवता, म्हणजेच धान्य असेल किंवा आपण स्वयंपाकघरामध्ये जे खाण्याचे पदार्थ बनवण्यासाठी ज्या वस्तू वापरतो तर त्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहे, जेणेकरून माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासणार नाही। आणि त्यानंतर यातीलच थोडेसे धने घेऊन एखाद्या मातीच्या कुंडीमध्ये तुम्हाला पुरायचे आहेत आणि त्याला पाणी घालायचं आहे, जेणेकरून हे धने उगवून येतील आणि त्या धन्यासारखेच आपल्या घराची देखील भरभराट होईल। अशा प्रकारे हे धने तुम्हाला पेरायचे आहेत। आता मी तुम्हाला अगोदर सांगितलं की तुम्हाला एक पोटली तयार करायची आहे आणि माता लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवायची आहे। तर हे जे पोटली आहे तर ती तुम्ही मग तुमचा जर व्यवसाय असेल किंवा तुमच्या घरामध्ये जर तिजोरी असेल किंवा कोठे गल्ला असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ही जे धन्याची पोटली आहे तर ती ठेवू शकता, जेणेकरून आपलं घरे धनधान्याने भरू जाईल, माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर राहील। आणि जर तुम्ही त्या ठिकाणी जरी ठेवू शकत नसाल तरी देखील तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला हे ठेवून द्यायचं आहे आणि दररोज सकाळ संध्याकाळी याची पूजा करायची आहे। आता जे तुम्हाला मी मगाशी सांगितलं की थोडेसे धने आपण आपल्या धनधान्यात ठेवायचे आहेत किंवा आपल्या घरामध्ये जी कुंडी आहे तर त्या टाकायच्या आहेत, तर त्यातील अगदी थोडेसे पुन्हा एकदा धने घेऊन आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे आपल्या घरामध्ये आत बाहेर आपण ज्या ठिकाणी करतो तर त्या ठिकाणी देखील आपल्याला एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये हे चिमूटभर धने, 1 रुपयाचं नाणं आणि 2 लवंगा ठेवून आपल्याला हे बांधायचं आहे, म्हणजेच लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये सदैव वास करेल। तर अशा प्रकारे हा अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला या धनत्रयोदशीच्या रात्री करायचा आहे किंवा लक्ष्मी पूजनच्या रात्री केला तरी देखील चालेल। हा उपाय केल्यानं तुमच्या घराची भरभराट तर होणारच आहे, माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहणार आहे आणि तुम्हाला जरी सोनं चांदी किंवा मौल्यवान वस्तू खरेदी करणं जरी शक्य होत नसेल तरी देखील हा साधा सोपा उपाय तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करणार आहे। तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।